अनेकांना बरीच व्यसनं असतात, तसं राजकारण म्हणजे एक आवड आणि व्यसन असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत। यावेळी विविध व्यसनांची नक्कलही त्यांनी करून दाखवली। इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते। किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मंत्री भरत गोगावलेंनी आढावा बैठक घेतली। 9 जून रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। यावेळी मान्यवर आणि शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याबाबत शासकीय अधिकारी आणि आयोजकांना गोगावलेंनी सूचना केल्यात। संभाजीनगरमधील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं हल्लाबोल महामोर्चा काढलाय। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यात। क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। गुलबंडेमध्ये या मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे। संभाजीनगरमधील मोर्चावेळी आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे। निवडणुकीपूर्वी वचनं अपूर्ण आहेत, तिघांमध्ये भांडण होत आहेत। हे भांडण एकमेकांच्या हिताचं असल्याचं दिसतंय। कुणाला बंगला पाहिजे, कुणाला पालकमंत्रीपद पाहिजे, महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षांमधून कोणीही बोलत नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तर कोणत्याही युती आघाडीच्या भरोशावर राहू नका असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेत। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मनसेच्या आढावा बैठका सुरू आहेत। कार्यकर्ते युती किंवा आघाडीबाबत संभ्रमात आहेत। अशात कार्यकर्त्यांचा घोळ थांबवण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतंत्र तयारीचे आदेश दिलेत।